नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। एकदा अकबर बादशाहचा दरबार भरलेला असतो आणि त्याच्यात एक मंत्री असतो। तो बिरबलावर खूप जळत असतो आणि त्या दिवशी मेचका बिरबल दरबारात आलेला नसतो। तर तो मंत्री अकबराला म्हणतो की तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आव्हान बिरबलालाच करायला सांगता आणि दरवेळेला त्याला बक्षीस देता, तुम्ही इतर मंत्र्यांवरती जबाबदारी कधी टाकतच नाही। अकबर हे ऐकल्यावर हसतो आणि त्या मंत्र्याला म्हणतो, ठीक आहे, आपल्या शेजारी जे एक राज्य आहे तिथे एक महत्त्वाचा खलिता पोचवायचा आहे, तर तू आणि बिरबल असे दोघंही तिथे जा आणि मी बिरबलाला सांगून ठेवतो की तो एक शब्दही बोलणार नाही। जे काय बोलायचे तो खलिता घेऊन ते सगळं तूच बोलशील आणि त्या राजाबरोबर जे काय संभाषण करायचे, जे काय करारमदार करायचे ते सगळं तूच करशील, बिरबल फक्त तुझ्याबरोबर राहील। तो मंत्री थोडासा नाराज होतो, तरी म्हणतो ठीक आहे। आणि तितक्यात बिरबलही दरबारात येतो। आल्या अकबर त्याच्या दूताकरवी एक मोठा लखोटा बनवून आणतो आणि त्या दोघांकडे देतो आणि बिरबलाला सांगतो की शेजारच्या राज्यामध्ये तुम्ही दोघं आजच जाऊन निघा आणि तिथल्या राजाकडे हा लखोटा पोचता करा आणि तुला अशी सूचना आहे की तू एकही शब्द बोलणार नाही। जे काही बोलायचे ते सगळं हा जो मंत्री आहे तुझ्याबरोबरचा तोच बोलेल, सगळं जे काही त्या राजाबरोबर संभाषण करायचे ते हाच करेल, तू त्यात काहीही बोलणार नाहीस। बिरबल म्हणतो ठीक आहे। ते दोघं त्याच रात्री निघतात। दुसऱ्या दिवशी शेजारच्या राज्यात पोचतात। तिथला दरबार भरलेला असतो, तिथे दोघंही जण जातात। तो जो अकबर बादशाहचा लखोटा असतो तो त्या राजाच्या स्वाधीन करतात। राजा लगेचच तो लखोटा उघडतो आणि त्यातले जे आज्ञापत्र असतं ते त्या दोघांसमोरच वाचतो। त्या आज्ञापत्रात असं लिहिलेलं असतं की हा लखोटा घेऊन येणारे जे दोन व्यक्ती असतील त्यांना ताबडतोब कैदेत टाका आणि उद्या सकाळी त्या दोघांना फासावर चढवा। हे ऐकल्यानंतर तो मंत्री हादरूनच जातो। तो म्हणतो, असं कसं काय असू शकतं? म्हणे अकबर बादशाहचा लखोटा आहे, तुम्ही स्वतःही वाचून बघा। तो बिरबलाकडे बघतो, बिरबल काहीही एक शब्दही बोलत नाही। तो राजा लगेच त्या हुकमाची तामील करतो आणि दोघांना उचलून जेलमध्ये टाकतो आणि सांगतो की उद्या सकाळी तुम्हाला फाशी देण्यात येईल। आता मात्र तो मंत्री अतिशय घाबरतो। तो बिरबल म्हणतो, अहो बिरबल महाराज काहीतरी करा। बिरबल म्हणतो, अकबर बादशाहने सांगितलेलं आहे या राजाबरोबर जे काही डील करायचे ते तूच करणार आहे, मी काहीच बोलायचं नाही। आता मात्र त्या मंत्र्याची खूप घाबरगुंडी उडते। त्याला कळतं की आपल्याला धडा शिकवण्यासाठी हे काहीतरी केलेलं दिसतंय, पण हे आपल्या जीवावर उठेल असं दिसतंय। तो बिरबलाला म्हणतो, नाही तुम्ही काहीही करा पण मला ह्यातनं सोडवा। बिरबल म्हणतो, मलाही काहीच कल्पना नाही, पण आपण काय करता येईल का बघूया। म्हणून बिरबल थोडा विचार करतो। त्याला म्हणतो, तूही थोडा विचार कर। थोड्या वेळाने बिरबलाला एक कल्पना सुचते आणि तो त्याच्या कानामध्ये एक गोष्ट सांगतो। म्हणतो, उद्या जेव्हा आपल्याला इथून फासावर न्यायला सुरुवात करतील त्यावेळेला मी सांगतो तसं नाटक करायला सुरुवात कर। दुसरा मंत्री म्हणतो, ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला जीव वाचवण्यासाठी काय जे करायचं असेल ते आपण करू। दुसऱ्या दिवशीचं सूर्योदय झाल्यावर त्या दोघांना फाशीच्या स्तंभाकडे घेऊन जायला सुरुवात होते। तर दोघं प्रचंड एकमेकात भांडायला सुरुवात करतात। तो मंत्री म्हणतो की पहिल्यांदा फासावर मला चढवा। बिरबल म्हणतो, पहिल्यांदा फासावर मला चढवा। बादशाही तिथे आलेला असतो, तो राजा, आणि तो म्हणतो की ह्या दोघांमध्ये असं काय भांडण चाललंय, एवढी फासावर जायची दोघांना का घाई झालेली दिसते। तो आपल्या शिपायांना सांगतो, थांबा, आणि त्या दोघांना विचारतो, हा काय प्रकार आहे? म्हणे लोक तर मरणाला घाबरतात आणि इथे तर तुम्ही दोघं मला फासावर आधी चढवा, मला फासावर आधी चढवा असं भांडण करतायत, नक्की हा काय प्रकार आहे हे मला कळलंच पाहिजे। त्याच्यावर बिरबल म्हणतो, आम्हाला काहीही विचारू नका, पहिल्यांदा फक्त मला फासावर चढवा। तो मंत्री म्हणतो, नाही काही विचार नका राजे, जसं अकबराने सांगितलं त्याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा मला फासावर चढवा। आता मात्र तो राजा विचारात पडतो, ह्यामागे नक्कीच काहीतरी असलं पाहिजे। तो त्या शिपायांना सांगतो, थांबा, आणि दोघांना म्हणतो, जोपर्यंत तुम्ही मला कारण सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला फासावर चढवणार नाही। त्याच्यावर मग बिरबल हळू आवाज म्हणतो, अहो आमचे जे अकबर बादशाह आहेत त्यांना काल एक स्वप्न पडलं होतं आणि त्यामध्ये असं होतं की आपल्या शेजारचं जे राज्य आहे त्या राज्यावर त्यांनी आक्रमण केलं की ते जिंकून त्यांना आपल्या राज्याला जोडून घेता येईल। मात्र त्यासाठी एकच अट होती की तिथे एक बळी द्यावा लागेल आणि ज्या माणसाला बळी दिला जाईल तोच मनुष्य पुढील जन्मामध्ये त्या राज्याचा संपूर्ण राज्यकारभार सांभाळेल। म्हणून त्याने आम्हाला दोघांना इथे पाठवलं। तर आमच्या दोघांपैकी ज्याचा बळी आधी जाईल तो पुढच्या जन्मात इथला राजा होईल आणि तुम्ही आमचा बळी दिलात की अकबर बादशाह येऊन तुमच्यावर आक्रमण करेल। हे ऐकल्यानंतर मात्र तो राजा हादरतो। तो म्हणतो, नाही, मी तुम्हाला दोघांपैकी कोणालाच फासावर देणार नाही आणि तुम्हाला दोघांनाही मी आत्ताच सोडून पाठवून देतो आहे।
हे ऐकल्यानंतर त्या दोघांना निश्वास सुटतात आणि दोघंही परत येतात. परत आल्यानंतर मात्र अकबर बादशाहकडे तो जाऊन मंत्री म्हणतो की केवळ बिरबलाच्या चातुर्यामुळे आम्ही तिथून सुटू शकलो. बिरबल मात्र येऊन बादशाहला म्हणतो की मला ही ऐन वेळेला आयडिया सुचली नसती तर खरोखरच, आणि जर त्या राजाने तुमच्या सांगण्याप्रमाणे जर केलं असतं तर आमच्या दोघांचाही जीव गेला असता. त्याच्यावर अकबर म्हणतो तशी वेळच आली नसती, कारण मी तुमच्या पाठोपाठ दुसरा दूत तिथं पाठवून ठेवला होता. जर काही अडचण आली असती तर त्या दूतांनी तुमची परीक्षा घेण्यासाठी हे पाठवले हे त्या राजाला सांगायची तजवीज मी आधीच केलेली होती. पण या मंत्र्याला धडा शिकवण्यासाठी आणि कितीही अडचणीतून आपलं मेंदू आणि बुद्धी वापरून कसा मार्ग काढता येईल हे बघण्यासाठीच ही तुमच्या दोघांची परीक्षा होती. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? अशी परिस्थिती आपल्यावर पण अनेक वेळा येते की आपली काही चूक नसताना आपण एखाद्या त्रांगड्यामध्ये अडकतो, पण ज्यातून आपलं बुद्धिकौशल्य वापरून आपण त्यातून बाहेर पडू शकतो. असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असाच पुढचा किस्सा घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.